प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे। या प्रभागातून माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर बलविंदर सिंग गाडीवाले तसेच सदिच्छा सोनी आणि डॉक्टर मंजुषा रानवळकर हे उमेदवार भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवादामुळे भाजपच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या विकास कामामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय होणार असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे। या प्रभागात विरोधकांचे कुठलेच आव्हान नसल्याचे उमेदवारांनी सांगितले। उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण बघितलं, आपण मला वाटते शूटिंग पण घेतली, किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लोकांचं समाधान आहे आणि आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही अडचणीचा विषय नाही। लोकांचे कामही भरपूर झालेत, त्यामुळे लोक खूप समाधानी आहेत। बाकीचे पण म्हणजे पक्षाचे उमेदवार तुमच्या विरोधात किती त्यांचं आव्हान आहे तुम्हाला? नाही, आता प्रतिस्पर्धी म्हणल्यावर आव्हान राहणारच ना, पण असं काही विषय नाही की बाबा फार मोठं आव्हान आहे, असातला विषय नाही। लोकांचा विश्वास हा पूर्ण अशोकराव चव्हाण साहेबांवर आहे। नांदेड जिल्हाच, शहर तर आहेच आहे, जिल्हा देखील अशोकराव चव्हाण विजन असलेले नेता अशोकराव चव्हाण साहेब आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बलवंतसिंग गाडीवाले साहेब, मी आहे, सदिच्छा सोनी आहेत, रानवळकर मॅडम आहेत, चौघंही आम्ही कामासाठी चांगले मजबूत असल्यामुळं आम्ही निश्चित यश आम्हाला मिळणार आहे। काय मुद्दे तुमच्या प्रभागामध्ये प्रचाराचे? प्रभागातील प्रचाराचं जे पावसाळ्याचं पाणी येत होतं, इथं दरवर्षी पाणी साचायचं, ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। कारण गेल्या वर्षी आम्ही नाल्या वगैरे केल्यात आणि उर्वरित देखील आम्ही प्रस्तावित केले, त्यामुळे लोकांच्या घरात जे पाणी जायचं आहे ते बंद झालेलं आहे आणि आणखीनही त्यामध्ये सुधारणा करून आणखीन मोठ्या नाले काढून ते वखार महामंडळाच्या तिकडून पाणी पास करण्याचा आम्ही प्लॅन केला आहे। चला